तर माझ्या जीविताला धोका, राहुल गांधी यांनी पुणे कोर्टामध्ये हा दावा केला आहे। सावरकर मानहानी प्रकरणी सुनावणी दरम्यान हा दावा करण्यात आलेला आहे। गोडसेंच्या वंशजांनी माझी तक्रार केल्याचंही राहुल गांधी यांनी कोर्टामध्ये म्हटलंय। दोन नेत्यांनीही मला धमकी दिली आहे असा दावा अर्जामधून राहुल गांधी यांनी केलेला आहे। आपल्या जीविताला धोका असल्याचं पुणे कोर्टामध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय। स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणी सुनावणी दरम्यान राहुल गांधींनी हा दावा केला। अपमान झाला म्हणून नातू सात्विकी सावरकरांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा जो आहे तो दाखल केलेला होता। त्या संदर्भामध्ये आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडली। मात्र सुनावणी पार पडत असताना राहुल गांधी यांच्या वकिलांकडून एक दावा जो आहे तो कोर्टासमोर करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर स्वतः राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार सर आहेत। सर, आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली, नक्की कोर्टाला तुम्ही काय विनंती केलेली आहे की राहुल गांधी यांच्या जीविताला धोका आहे, नक्की त्याचं कारण? याच्यामध्ये असं झालंय की मागच्या तारखेला 29 जुलैला सात्विकी सावरकरचे फेरेदीत आम्ही वारंवार मागणी करत होतो की तुमच्या आईकडची वंशावळ तुम्ही दाखल करावी। आमच्या मागणीप्रमाणे सात्विकी सावरकर यांनी आईकडची म्हणजे आई म्हणजे हिमानी सावरकर त्यांची वंशावळ न्यायालयात दाखल केली। तर या वंशावळीनुसार हिमानी सावरकरांचे वडील म्हणजे गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे हे सख्खे भाऊ। विनायक दामोदर सावरकर, नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे हे तिघही महात्मा गांधींच्या हत्येच्या केसमध्ये आरोपी होते। सावरकरांना निर्दोष सोडलं ही वस्तुस्थिती आहे, पण नथुराम गोडसेंना त्यात फाशी झाली होती, गोपाळ गोडसेंना जन्मठेप झाली होती। अशा बॅकग्राऊंडचे हे केस आणि हे फिर्यादी, आणि म्हणून काही दिवसापासून राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधात काही आंदोलन छेडले। आंदोलन दिल्लीमध्ये चाललंय आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही लोक नाराज असावेत राहुल गांधींच्या वर। एक दोन भाजपच्या खासदारांनी राहुल गांधींना धमकी पण दिली होती की तुझ्या आजीसारखे आम्ही तुझे हाल करू। या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या कोर्टामध्ये राहुल गांधींना ह्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। ह्या न्यायालयाच्या कक्षेतले मॅटर आहे, म्हणून ह्या न्यायालयाला सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी माहिती असावी आणि म्हणून आम्ही आज अर्ज केला, पुरशीच दाखल केली की राहुल गांधींना सुद्धा दगा फटका होऊ शकतो। कारण ह्या वंशावळीने काय म्हटलंय आज कोर्टानं तुमचा अर्ज जो आहे तो दाखल करून घेतला काय, किंवा कोर्टानं काय सांगितलं? तुम्ही विशेष म्हणजे की सावरकरांची बदनामी झाली किंवा अपमान झाला त्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडत होतात, मात्र आज तुम्ही कोर्टासमोर दावा केला की राहुल गांधी यांच्या जीविताला धोका आहे, त्याच्यावरती कोर्टानं काही निरीक्षण नोंदवले? आम्ही जो काही अर्ज पुरशीस त्याला म्हणतात हा दाखल केला की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या घडामोडींची न्यायिक नोंद घ्यावी, त्याला ज्युडिशियल नोट घ्यावी। तो अर्ज आमचा ऍक्सेप्ट केलाय, निशाने 89 त्याला नंबर पडलाय आणि आता पुढची सुनावणी 10 सप्टेंबर 2025 ला होणार आहे। पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टानं ज्युडिशियल नोट जे आहे ते दाखल करून घेतलेली आहे आणि या संदर्भामधली पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला होईल अशी प्रतिक्रिया मिलिंद पवारांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागेश, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।